फक्त 10 मिनिटात चमचमीत बेत कुकरमध्ये करणार आहोत। करायला एकदम सोपा झटपट रेसिपी आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 4 अंडी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। 1 कप तांदूळ घेतले आहेत कोलम, ते पण पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी टाकायचं आहे आपल्याला। कुकरमध्ये सुद्धा 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। दोन्हीही डबे आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहे। तांदळामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। फुल गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मसाला तयार करण्यासाठी 1 विलायची, 3 ते 4 खोबऱ्याचे तुकडे, मोठा 1 चमचा फुटाणे, मोठा 1 चमचा तीळ। आता हे आपल्याला खमंग तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर। थोडंसं तेल टाकून आपल्याला हे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजून थंड करून घेतलेला आहे, पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। आता खोबरं कांदासुद्धा आपण छान भाजून घेतला, थंड करून घेतला, हे सुद्धा मिक्सरमधून पाणी न टाकता वाटून घेणार आहोत। अंडी आणि भात आपला शिजलेला आहे, तर आता पटकन फोडणी देऊया। 2 ते 3 चमचे तेल कडकडीत गरम केलं आहे, त्याच्यामध्येच आपण ही अंडी छान तळून घेतलेले आहेत। तळून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच कांद्याचं वाटण टाकायचं, परतून घ्यायचं। 15 ते 20 सेकंद परतून झाल्यावर त्याच्यामध्येच छोटा 1 चमचा कांदा लसूण मसाला, छोटा 1 चमचा लाल तिखट हे टाकून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असेल तर इथं मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। मी स्वतः मसाले तयार करते आणि तुम्हाला हे मसाले टाकल्यावर भाजीमध्ये दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही। या मसाल्यामुळे भाजीला छान कलर येतो, तरी येते, कमी तेलामध्ये सुद्धा भाजी खूप छान चवदार होते। आता याच्यामध्येच आपण तयार केलेला काळा मसाला टाकायचा, हळद मीठ टाकायचं, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अंडी टाकायची, पुन्हा परतायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं।